नमस्कार. स्टार युवा मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर नमस्कार दादा, सध्याची महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे, यामध्ये जे उमेदवार निवडून येतील तर यांच्याकडून आपली काय अपेक्षा आहे, त्यांनी काय केले पाहिजे असं आपल्याला वाटतंय? येणाऱ्या नगरसेवकाकडून किंवा आता येणारे जे नगरसेवक असतील किंवा जे निवडणुका आधीच्या झाल्यात, आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्याकडून माझ्या एवढेच अपेक्षा आहेत की आपण राहतो छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यात, कोल्हापूर जिल्ह्यात आणि शिवाजी महाराजांच्या राज्यात. तर महाराष्ट्रात राहून आपल्या आया बहिणींची जे हे अब्रू खूप वाचली गेली पाहिजे. शाळा कॉलेजेस आहेत भरपूर, कोल्हापूर जिल्ह्यात शाळा कॉलेजेस आहेत. त्या मुली, ज्या तरुण पिढी मुली आहेत, त्या मुली आता त्यांचं हे म्हणजे सुरक्षित नाही आहे. कोणी येतं कॉलेजवर दारू गांजा मारून मुलींच्यावर छेडछाड कमी करते, त्यांच्यावर बलात्कार, वय एकदम 8-8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात. त्या गोष्टींच्याकडे हे आमदार, हे खासदार, हे नगरसेवक बघत नाहीयेत. हे पुढचं लांछनास्पद झालेलं आहे. हे गटरी पाणी हे काय होत जाईल हो, पण ह्या लहान मुलींच्यावरून जे बलात्कार होतात, जे अत्याचार होतात, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहते, हे कुठं त्याच्यावर ह्याच्यावर कुठं आळा बसावा आणि अशा गोष्टी कुठं थांबवाव्यात, हेच मी त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करते. बाकी काय माझ्या त्यांच्याकडे अपेक्षा नाहीत. आपल्या आया बहिणी आहेत, ज्या करोडपतीचे गुंडगिरीचे जे गांजा मारणारे जे लोक आहेत, हे आमच्या आया बहिणीकडे जे वाईट नजरेने बघतात, त्याला कुठं आळा बसावा ही या येणाऱ्या नगरपालिकेच्या नगरसेवकाकडून, आमदाराकडून आणि खासदाराकडून आणि मुख्यमंत्र्याकडून आणि उपमुख्यमंत्री त्यांच्याकडून मी हे अपेक्षा मी बाळगतो. आता ते परवा झालेल्या गोष्टी बघा, ते ह्याच्यावर बलात्कार झाला, 8 वर्षाच्या मुलीवर काहीतरी बलात्कार झाला. ती एवढी लांछनास्पद, एवढी लहान मुलगी ती, तिला अजून जग सुद्धा पाहिलं नाही. अशा मुलीवर जर बलात्कार होत आणि परत ही गुन्हेगारी लोक मोकाट सुटतात, त्याला कुठं आळा घालायला पाहिजे ना. मग मला तर वाटतं ही लोक याची सामील असतील आणि ही लोक त्यांचीच असतील ना. मग तिने फासावर का लटकत नाहीत? आमच्या हातात जनतेच्या जर ताब्यात दिलं तर आम्ही डायरेक्ट त्याला खलास केल्याशी सोडणार, अशी आम्ही जनता आहे. त्यामुळे आमच्या आया बहिणी कुठं सुरक्षित नाहीत, आमच्या मुली, लहान मुली सुरक्षित नाहीत, शाळेला जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत. ह्याला पहिला आळा घालावा. गटरी पाणी संडास हे काय होत जातील, पण आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत, ह्याला पहिला कुठं आळा घालावा, एवढीच या येणाऱ्या निवडणुकीतून अपेक्षा आहे ना त्यांची. धन्यवाद दादा.